नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काही 2 मार्काचे क्वेश्चन जे काही 10वीला बोर्डासाठी जे आलेले आहेत 2 मार्काचे क्वेश्चन हे पाहत आहोत. त्याच्यामध्ये जे काही क्रेमर्स रूल त्याच्यानुसार जे काही आलेले आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियसली इक्वेशन बाय टू द क्रेमर्स रूल्स म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx आणि dy. तर क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे हा बोर्डाला मार्च 2022 ला विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इक्वेशन 3x 5y 26 आणि x 5y 22 अशा प्रकारचे जे इक्वेशन आहे हे आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 हे आपण मांडून देऊ. तर बघा 3x 5y 26 इक्वेशन नंबर 1 आणि 5 x 5y 22 इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला एक जनरल फॉर्म मध्ये बघायचे ते ax by ax by c 0. हा जो काय आपला जनरल फॉर्म आहे तर त्या जनरल फॉर्म मध्ये हे आपल्याला करायचे. तर आता याच्यामध्ये जर हे जे आहे x y तर हे काय व्हेरिएबल आहे आणि बाकीचे a b c हे काय जे काय आपले कोएफिशिएंट म्हणजे नंबर आहे. तर याच्यामध्ये व्हेरिएबल्स बघा. मग आता a1 a2 b1 b2 c1 c2 जे नंबर्स आहेत a1 म्हणजे 3 आहे, a2 म्हणजे इथं काय नाही म्हणजे 1 आहे, b1 5 आहे, b2 5 आहे, c1 26 c2 22. आता आपल्याला dx आणि dy या जो काय फॉर्म्युला आहे तर आपल्याला जे दिले dx बरोबर c1 c2 b1 b2. तर त्याच्यानुसार c1 किती आहे 26 आहे, c2 22 आहे, b1 किती आहे 5, b2 5. तर त्यानुसार आपण मांडलेला आणि त्यांचा तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लाय आपण बघा करू. तर 26 * 5 मायनस 22 * 5. आता यांचा मल्टिप्लाय करायचा आहे तर यांचा मल्टिप्लाय काय येतो 5 6 जा 30 3 गेट 5 2 जा 10 10 प्लस 3 13 130 आणि याचा 5 2 जा 10 1 कॅरी 5 2 जा 10 प्लस 1 11 म्हणजे आपल्याला जे काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर 130 मायनस 110 तुम्ही जर हा मायनस केलं तर तुम्हाला काय जे काय 20 हे येईल. याच्यामध्ये 20 हे आपल्याला काय dx हे आन्सर मिळालेलं आहे. dx मिळाले. आता त्यानंतर dy विचारले तर dy चा पण याच्यासारखाच जो काय फॉर्म्युला आहे ते कशा प्रकारे आहे. तर dy बरोबर लक्ष द्या dy बरोबर a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 अशा प्रकारचा आहे. तर a1 म्हणजे काय मग 3 आले, a2 काय 1 आहे, c1 काय 26 आणि c2 काय 22. तर बघा यांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर तुम्ही बघितलं तर 3 हे झालं. आता इज इक्वल टू 3 * 22 मायनस 26 * 1. आता आपल्याला यांचा गुणाकार बघायचा मल्टिप्लाय 3 2 जा 6 3 2 जा 6 मायनस 26 1 जा 26. आता जर हे केलं तर मायनस 6 - 6 0 आणि 6 - 2 4 म्हणजे तुमचं काय आलं dx किती आलं 40. आपले dy किती मिळालं 40 आणि dx किती मिळालं 20. अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं. आता असे पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये बघा कशा प्रकारे x आणि y ची व्हॅल्यू काढायला. तर त्यासाठी तुम्हाला आधी d ची व्हॅल्यू काढायची म्हणजे d ची आपल्याला या फॉर्म्युलानुसार d काढायचा
आणि मग त्याच्यामध्ये बघा ते पण आपण बघू की कशा प्रकारे जे काय विचारले जातात. हाच क्वेश्चन तुम्हाला वेगळा म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढा, आपण ह्याच क्वेश्चन मध्ये बघू. तर आपण जे काय नेक्स्ट क्वेश्चनला आपण x आणि y याच्यामध्ये कशा प्रकारे काढायला पाहिजे तर आपण नेक्स्ट जे काय व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे हे जे काही क्रेमर्स जे पद्धतीनुसार क्रेमर्स जे रूल आहे त्या रूलचा यूज करून अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.